श्रीराम फायनान्सचा शेअर 4 महिन्यामध्ये 40% वाढलेला आहे आणि आता जपानमधील सगळ्यात मोठी एक फायनान्शियल जायंट कंपनी आहे मब्जी नावाची, ती या कंपनीचा 20% स्टेक खरेदी करणार असल्याची चर्चा आपल्याला ऐकायला मिळते। त्याच्यामुळे आपल्यासमोर एक प्रश्न उभा राहतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात स्टॉक वाढल्यानंतर आता या स्टॉकमध्ये एंट्री घेणं योग्य राहील का? कारण मित्रांनो, आपल्या एका चुकीमुळे आपली गुंतवणूक जी आहे ती अडकून राहू शकते। तर ही चूक टाळण्यासाठी आपला मेहनतीचा कष्टाचा पैसा आहे तो वर्षानुवर्षे एखाद्या स्टॉकमध्ये अडकून न राहो, यासाठी आपण या स्टॉकचं प्रॉपर अनालिसिस करणार आहोत। तर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो। तर आपली जी व्हिडिओ असणार आहे खास करून आपल्या मराठी बांधवांसाठी असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण आता श्रीराम फायनान्स या स्टॉकचा प्रॉपर अनालिसिस करणार आहोत। सगळ्यात पहिले याच्यामध्ये आपण त्याचे फंडामेंटल्स बघणार, ज्याच्यात आपल्याला समजणार की कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे। पुढे जाऊन आपण पाहणार त्याचे व्हॅल्युएशन, ज्यातून आपल्याला समजणार की आजच्या डेटला ज्या प्राइसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे। त्यानंतर आपण पाहणार त्याचे फायनान्शियल्स, ज्यात आपण त्याची प्रॉफिट अँड लॉस शीट पाहणार, कंपनीचा रेव्हेन्यू कशा प्रकारे वाढतोय, कंपनी नेट प्रॉफिट होतो आहे की नाही व्यवस्थित ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि सगळ्यात शेवटी आपण पाहणार त्याचे चार्ट स्ट्रक्चर, म्हणजे चार्ट कशा प्रकारचा तयार झाला आहे, मोमेंटम काय बोलतोय आपल्याला, सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे आहेत, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये डीपमध्ये घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपला चॅनल पहिले तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा, कारण की वेळोवेळी तुम्हाला अशा अपडेट ज्या आहेत त्या मिळत राहतील। तर फंडामेंटलमध्ये आपले टोटल 10 मेट्रिक्स असतात, स्क्रीनवर तुम्हाला आता दिसलेच असतील। त्याच्यामध्ये सेक्टर वाईज तुम्हाला थोडेसे बदल पाहायला मिळतील। त्याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग देतो। ती रेटिंग कशा प्रकारे असेल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो। तर 8 ते 10 रेटिंगमध्ये स्टॉक जे ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात। 6 ते 7 रेटिंगमध्ये स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवर आपल्याला लक्ष ठेवायचं असतं। त्यानंतर 1 ते 5 रेटिंगमध्ये स्टॉक जे ते रेड झोनमध्ये असतात, म्हणजे यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात आणि अशा स्टॉकपासून आपल्याला लांब राहायचं असतं। तर फंडामेंटलमध्ये सगळ्यात पहिले आपण पाहणार ते म्हणजे ROA, ज्याला आपण रिटर्न ऑन असेट असं म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्याला समजतं की कंपनी टोटल असेट वापरून किती प्रमाणात प्रॉफिट कमवते। त्याचा रेशो आपला 2 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 3.4 पाहायला मिळतो, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच कंपनीने शेअरहोल्डर्सकडून घेतलेल्या पैशावरती किती प्रमाणात कंपनी प्रॉफिट कमवते ते आपल्याला समजतं। तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 15.6 पाहायला मिळतो, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे डेट टू इक्विटी, म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्याला याच्यातून समजते। तो रेशो 6 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपल्याला 3.87 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे म्हणजे कॉस्ट टू इन्कम रेशो, म्हणजेच कंपनीच्या कमाईच्या तुलनेमध्ये कंपनीचा खर्च किती आहे ते आपल्या याच्यातून समजते। तो रेशो 38 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपल्याला 28 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे नेट इंटरेस्ट मार्जिन, म्हणजे कंपनी जे कर्ज देते त्याच्या तुलनेमध्ये कंपनीला व्याज किती मिळतो त्याचा रेशो आपल्यातून समजतो। तो 8 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 8.9 पाहायला मिळतो, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे कॅश फ्लो क्वालिटी, म्हणजे कंपनीचा प्रॉफिट खरा कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे, कारण ते आपल्याला समजते। तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 0 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय। पुढे ग्रॉस NPA, म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट, अशा असेट्स किंवा अशा प्रकारचं कर्ज जे कंपनीने दिलेलं आहे आणि त्याचे रिटर्न येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, म्हणजे ते बुडीत जाण्याचे चान्सेस आहेत। तर त्याचा रेशो 5 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपल्याला 4.5 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह ठरतोय। पुढे कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो, म्हणजेच कंपनी लॉस ॲब्झॉर्ब करण्यासाठी कंपनीकडे किती प्रमाणात बफर कॅपिटल आहे ते आपल्या याच्यातून समजते। त्याचा रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 20.66 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे प्रमोटर प्लेज, आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात, ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्या प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं, म्हणजे 0 असायला पाहिजे आणि ते आपल्याला 0 पाहायला मिळते, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे CAGR, कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो, जो आपल्याला 18 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 26.7 पाहायला मिळतो, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। आता याची ओव्हरऑल जर आपण रेटिंग बघितली तर 9ची रेटिंग आली आहे, म्हणजे स्टॉक गेला ग्रीन झोनमध्ये, म्हणजे स्टॉक आपल्याला फंडामेंटली स्ट्रॉंग पाहायला मिळतोय। आता झाले फंडामेंटल्स, आता याची आपण व्हॅल्युएशन बघूया। आणि व्हॅल्युएशनमध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो। इंडस्ट्रीचा PE आहे 21.6 आणि स्टॉकचा PE पाहायला मिळतो 18.8, PE आपला इथं चांगला पाहायला मिळतोय। त्यानंतर EBITDA इथं कन्सिडर आपण करणार नाही आहोत, कारण की या सेक्टरसाठी तो व्हॅलिड राहत नाही, त्याच्यामुळे आपण नेक्स्ट बघणार आहोत पेग रेशो, जो ग्रोथ जस्टिफाय करणे सांगतो, जो आपला 1.5 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपल्याला 0.42 पाहायला मिळतोय, त्यामुळे पेग रेशो चांगला पाहायला मिळतोय। पुढे PB रेशो 4च्या आतमध्ये पाहिजे आणि PB रेशो इथं 2.71 पाहायला मिळतोय, PB रेशो देखील चांगला आहे। व्हॅल्युएशन आपल्याला चांगले पाहायला मिळत आहेत। आता आपण याचे फायनान्शियल बघून घेऊया।
फायनान्शियलीमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस शीट पाहतो, ज्याच्यातून आपलं समस्त सेल्स कशा प्रकारचा होतो, कंपनीचा नेट प्रॉफिट होतोय की नाही. आता आपण P&L शीट ओपन करून घेऊ पहिले. तर आता इथे आपण याची प्रॉफिट अँड लॉस शीट ओपन केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतोय 2016 पासून कंटिन्यू त्यांचा सेल जो आहे आपला वाढतानाच पाहायला मिळतोय, कुठे डाऊन झालेला नाही बघा. चांगल्या प्रकारची ग्रोथ होताना पाहायला मिळते आपल्याला रेव्हेन्यूमध्ये. आणि खाली जर आपण नेट प्रॉफिट बघितला तर तो देखील आपला इयर ऑन इयर वाढतानाच पाहायला मिळतोय. फक्त थोडासा इथे डाऊन झाला होता, 2499 करोडचा नेट प्रॉफिट झाला होता 2021 मध्ये. त्यानंतर पुन्हा आपला कंटिन्यू वाढतानाच पाहायला मिळतोय. 2024 मध्ये किती होता, 7399 करोडचा, आणि तो वाढून आता लास्ट इयर 25 मध्ये झाला आहे 9576 करोड. तर फायनान्शियली देखील आपला ग्रोथ होताना पाहायला मिळते, सेल्स देखील वाढतोय आणि नेट प्रॉफिट देखील चांगल्या प्रकारे वाढतोच आहे. आता याच्यामध्ये आपण फंडामेंटल्स बघितले, फंडामेंटल कंपनी स्ट्रॉंग आहे, व्हॅल्युएशन देखील चांगले पाहायला मिळाले आहेत, आणि कंपनीचे फायनान्शियल ज्याच्यामध्ये आपल्या कंपनीचा बिझनेस वाढताना पाहायला मिळतो, नेट प्रॉफिट देखील चांगला कंपनी कमवते आहे. आता आपण त्याचा चार्ट बघू, चार्ट कशा प्रकारचा तयार झालेला आहे. आता इथे आपण या स्टॉकचा मंथली चार्ट ओपन केलेला आहे, ज्याच्यामध्ये थोडीशी आपण बॅक हिस्ट्री बघितली तर मार्च 23 पासून एक मोठी अशी रॅली आली होती. ती रॅली आपण काउंट करून घेऊ, किती पर्सेंटची रॅली आली होती. आता इथे जर आपण नीट बारकाईने बघितलं तर मार्च 23 पासून सप्टेंबर 24 पर्यंत जवळजवळ 200% आसपास रॅली आली होती. म्हणजे या एक वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये या स्टॉकने त्यांच्या इन्व्हेस्टर्सला जवळजवळ 200%च्या आसपास रिटर्न्स मिळवून दिलेले आहेत. त्यानंतर प्रॉफिट बुकिंग झाले, थोडंसं करेक्शन आलं 4 महिन्याचं, आणि पुन्हा इथून स्टॉक बाउन्स करून वरच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करतोय. थोडंसं पुन्हा 2 महिन्याचं करेक्शन पाहायला मिळालं जुलै आणि ऑगस्टमध्ये, आणि त्यानंतर स्टॉक आता इथून आपल्याला कंटिन्यू 4 महिने अपट्रेंडमध्येच पाहायला मिळतोय, जे व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं. आता या 4 महिन्याची जी तेजी होती ती किती पर्सेंटची होती ते देखील बघूया आपण. आजच्या डेटपर्यंत बघू आपण, 54% पर्यंत स्टॉक वरच्या साईडला गेलेला आहे. आता आपण डेली चार्टवर जाऊया. आता डेली चार्टवर जर आपण बघितलं तर लास्ट ट्रेडिंग सेशन जो होता फ्रायडेला, त्यामध्ये आपल्याला हा स्टॉक 3.71% वाढताना पाहायला मिळते. मोठी अशी ग्रीन कॅन्डल तयार झालेली आहे, आणि आता शक्यता अशीच आहे की अपट्रेंड कंटिन्युएशन राहू शकतो स्टॉक. आणि वरती जर गेला तर पहिला टार्गेट आपल्याला पाहायला मिळणार आहे 960चा, सेकंड टार्गेट मिळू शकतो 1015, आणि थर्ड टार्गेट पाहायला मिळू शकतो 1047. अशा प्रकारचे 3 टार्गेट आपण स्टडीसाठी काढलेले आहेत. आणि समजा इथून सध्या पुन्हा एकदा प्रॉफिट बुकिंग झाली किंवा एखादी बॅड न्यूज आली तर सपोर्ट बघायचं झालं तर ही जी कॅन्डल तयार झाली मित्रांनो, त्याचा लो आपण पहिला सपोर्ट म्हणून कन्सिडर करणार आहोत, जो आपला 850च्या आसपास पाहायला मिळतोय. आणि तो देखील ब्रेक झाला तर सेकंड सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतोय 726, आणि थर्ड सपोर्ट आहे इथे अतिशय स्ट्रॉंग पाहायला मिळतोय, तो म्हणजे 565च्या आसपास. परंतु इथून खाली येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत मित्रांनो, परंतु शुअरिटी नाही देऊ शकत, कारण की स्टॉक मार्केटमध्ये कोणत्या प्रकारची गॅरंटी नसते. फक्त हे जे चार्ट तयार होत असतात, कॅन्डल तयार होतात मित्रांनो, त्याचं बारकाईने आपल्याला अभ्यास करावा लागतो, आणि त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला डिसिजन घ्यायचा असतो, प्रिडिक्शन करायचं असतं. तर अशा प्रकारचा हा चार्ट स्ट्रक्चर होता, ज्या पद्धतीने मी तुम्हाला तो एक्सप्लेन केला. तो तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर मला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा. तर या स्टॉकमध्ये आपण सगळ्यात पहिले काय बघितलं की ही न्यूज कोणत्या प्रकारची आली होती, फंडामेंटल चेक केले जे आपल्याला स्ट्रॉंग पाहायला मिळाले, व्हॅल्युएशन देखील आपल्याला चांगले पाहायला मिळत आहेत, कंपनी फायनान्शियल देखील ग्रो करते आहे, आणि चार्ट स्ट्रक्चर देखील अतिशय चांगल्या प्रकारचा तयार झालेला आहे. आता फक्त डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या टाईपचे ट्रेडर आहात, ॲग्रेसिव्ह आहात की कन्झर्वेटिव्ह आहात. तर तशाप्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये डिसिजन घ्यायचं आहे. फक्त तुम्हाला प्रत्येक वेळी स्टॉप लॉस मेंटेन ठेवायचं मित्रांनो, हे तुम्ही विसरू नका. तर तुम्हाला देखील समजा एखाद्या स्टॉकबद्दल माहिती हवी असेल किंवा त्याचे फंडामेंटल जाणून घ्यायचे असतील, चार्ट समजून घ्यायचा असेल, तरी देखील आम्हाला कमेंट करून सांगत चला, आम्ही नक्की त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा, कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणू त्याची अपडेट तुम्हाला लगेचच मिळून जाईल, आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद.